पावसाळा सुरू झाला ना की वातावरण बदलतं, त्यामुळे अनेक आजारही होऊ लागतात। या दिवसांमध्ये सगळ्यात जास्त केसेस वाढतात त्या डेंग्यू, मलेरिया आणि डायरियाच्या। हो ना, या दिवसात डास चावल्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया सारखे गंभीर आजार होऊ लागतात। जर वेळीच यावर उपचार केले नाही तर जीवालाही धोका होऊ शकतो। अशा या आजारांपासून बचाव करण्यासाठी काही उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे। हे आयुर्वेदिक औषधी तुम्ही घरीच तयार करू शकता। आज अशा काही रसांबद्दल आणि काढ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। ते खूप सोपे आहेत आणि तुम्ही घरच्या घरी इझिली करू शकता। नंबर 1, तुळशीच्या पानांचा रस। तुळशीची पानं आयुर्वेदिक गुणांचा खजिना आहे। या पानांमध्ये डायफोरेटिक आणि अँटीपायरेटिक अशी गुण आढळतात। या पानांच्या सेवनाने शरीरातील घाम वेगाने बाहेर निघतो, ज्यामुळे शरीराचं तापमान कमी होतं आणि ताप आला असेल तर तो लगेच उतरतो। दुसरं, कडुलिंबाची पानं। डेंग्यू मलेरिया सोबत लढण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचं सेवन करा। या पानांमध्ये व्हायरस आणि बॅक्टेरिया नष्ट करण्याचे गुण असतात। या पानांचं सेवन केलं तर मलेरिया, ताप, डेंग्यू, फ्लू यासारख्या आजारांपासून बचाव करता येतो। पण स्थिती जास्त गंभीर होत असेल तर डॉक्टरांकडे जायला विसरू नका। तिसरं, दालचिनीचा काढा। मलेरिया, डेंग्यूने पीडित झाल्यावर रुग्ण दालचिनीचा काढा घेऊ शकतात। हा काढा चांगला मानला जातो। आयुर्वेदात याला तापावर चांगलं औषध सुद्धा मानलं गेलंय। जर तुम्हाला हा काढा कडवट लागत असेल तर त्यात थोडं मध टाकून तुम्ही घेऊ शकता, पण हा काढा घेण्याआधी डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घेणं गरजेचं ठरेल। चौथं, आल्याचा रस। आयुर्वेदाच्या जाणकारांनुसार जास्त ताप आला तर तुम्ही आल्याचाही वापर करू शकता। यात अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात। हा रस प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सोबतच ताप आणणाऱ्या व्हायरसचाही अंत होतो। आता डेंग्यू आणि मलेरिया सारखे आजार होऊ नये म्हणून काही सोपे आणि महत्त्वाचे टिप्स सुद्धा तुम्ही फॉलो करायला हवेत। हे दोन्ही गंभीर आजार होण्याचं कारण असतं डास। अशात डास घरात येऊ नये यावर काय उपाय करायला हवेत, कोणते उपाय करायला हवेत आणि कसे करायला हवेत तेही जाणून घेऊयात। घरातील कुंड्यांमध्ये किंवा आजूबाजूला पाणी साचू देऊ नका। शिवाय खूप जास्त पाणी प्यायला हवंय, पाणी उकळूनच प्या। घरातील स्वच्छतेची विशेष काळजी घ्या। स्ट्रीट फूड खाणं तुम्ही टाळलं पाहिजे। घरासोबतच शरीराच्या स्वच्छतेची सुद्धा काळजी घेणं गरजेचं ठरेल। अशा पद्धतीने काही सोपे उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता। पण हो, आजार वाढताना दिसला, उपाय केल्यानंतरही परिणाम दिसला नाही तर वेळीच डॉक्टरांकडे जाणं विसरू नका। अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड। थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत सखी।